Welcome all of you. Today we are going to start chapter number 15, Introduction to Polymer Chemistry. Polymers. These are macromolecules having high molecular weight and composed of smaller repeating unit known as monomers. These are macromolecules. Macro म्हणजे मोठे. These are macromolecules having high molecular weight. Having high molecular weight. आता मॅक्रोमोलिक्युल्स असल्यामुळे त्यामध्ये असणाऱ्या नंबर ऑफ ॲटम्सची संख्या जास्त, नंबर ऑफ ॲटम्सची संख्या जास्त, तर ॲटॉमिक वेट सुद्धा त्याचं जास्त. हॅव्हिंग हाय मोलिक्युलर वेट अँड कंपोज्ड ऑफ स्मॉलर रिपीटिंग युनिट. known as monomers. जे अनेक मोनोमर्स एकत्र येऊन त्यापासून पॉलिमर तयार होतं. मोनोमर्स एकमेकाला जोडून त्यापासून जो मॅक्रोमोलिक्यूल तयार होतो त्याला पॉलिमर असं म्हटलं जातं. These are macromolecules having high molecular weight and composed of smaller repeating unit known as monomers. ज्यापासून ते पॉलिमर तयार होतं त्याला मोनोमर असं म्हटलं जातं. Polymers are of different types, that is biopolymers, inorganic polymers as well as synthetic polymers and natural polymers. Biopolymers, the polymers, they plays an vital role in the functioning of biological reactions, biological processes. In our body composed of different biopolymers, that is carbohydrates, proteins, then muscles, hairs, nails, nerve fibers. These are biopolymers. Biopolymers, carbohydrate. मागच्या आपण बायोमोलिक्युल्स चॅप्टर मध्ये बघितलं कार्बोहायड्रेट्स. तर कार्बोहायड्रेट्स मध्ये सुक्रोज असेल, माल्टोज असेल, लॅक्टोज, ज्यामध्ये दोनच म्हणजे डायसॅकराइड मध्ये फक्त दोन मोलिक्युल्स कंपोज आहे, हो की नाही. परंतु पॉलीसॅकराइड्समध्ये स्टार्च असेल, सिल्युलोज असेल, तर स्टार्च आणि सिल्युलोजमध्ये अनेक मोलिक्युल्स एकमेकाला जोडून त्यापासून पॉलिमर तयार झाले, त्याला पॉलीसॅकराइड्स आपण असं म्हणतो. त्यानंतर ओलिगोसॅकराइड्समध्ये सुद्धा ट्रायसॅकराइड असेल, टेट्रासॅकराइड्स, पेंटासॅकराइड्स असेल, तर त्यामध्ये सुद्धा अनेक मोलिक्युल्स एकमेकाला जोडलेले. कार्बोहायड्रेट, देन प्रोटीन्समध्ये जे अल्फा अमिनो ॲसिड्स आहे, वेगवेगळ्या प्रकारचे अल्फा अमिनो ॲसिड्स एकमेकाला जोडून प्रोटीन्स तयार होतात. त्यानंतर मसल्स, नर्वस सिस्टीमचे नर्व फायबर्स, हे सुद्धा काय आहे तर पॉलिमर्स आहे. त्यानंतर हेअर, नेल, ग्रू, प्राण्यांचे शिंग, नख, हे सुद्धा काय आहे तर पॉलिमर्स आहे. DNA, RNA, क्रोमोझोम मध्ये असणारे जे जेनेटिक इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करतात, तर ते सुद्धा काय आहे तर पॉलिमर्स आहे. देन इनऑर्गॅनिक पॉलिमर्स, तर आपल्याला ऑर्गॅनिक पॉलिमर्सचे एक्झाम्पल्स भरपूर आहे, परंतु इनऑर्गॅनिक पॉलिमर्स हे लिमिटेड आहे. Glass and concrete are inorganic polymers. Glass and concrete are inorganic polymers. While in other polymers,
natural polymers, that is polymers obtained from plants as well as animals. तर ॲनिमल्स पासून आपल्याला जे पॉलिमर्स मिळतात ते आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ऊल आणि सिल्क, हो की नाही. मेंढीपासून, मेंढीच्या केसांपासून ऊल मिळतं आणि सिल्क वर्कपासून आपल्याला सिल्क मिळतं. त्यानंतर प्लांट्सपासून, नॅचरली कॉटन प्लांट्सपासून आपल्याला फायबर्स मिळतात, ज्यूटपासून मिळतात. त्यानंतर फ्लेक्स, त्यापासून आपल्याला लिनन मिळतं. देन क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स. वी आर इनकम्प्लीट विदाउट पॉलिमर्स, हो की नाही. आपण सकाळी उठल्यापासून ज्या ज्या वस्तू आपण हाताळतो तर त्या मॅक्सिमम वस्तू ह्या पॉलिमर्स आहे. आताच्या लाईफमध्ये तरी आपल्या वस्तू पॉलिमर्स आहे. आपण सकाळी उठल्यानंतर ब्रश घेतो, ब्रश पॉलिमर्स आहे. हा पेन असेल पॉलिमर्स आहे. हे डस्टर असेल तेही पॉलिमर आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलच्या बरेचसे जे कॉम्पोनंट असतील तेही पॉलिमर्स आहे. त्यानंतर एखादी कार असेल, त्यानंतर जिथं आपण प्लास्टिक यूज करतो, ओके नाही, इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस असतील, आपण जे कपडे घालतो ते वेगवेगळ्या प्रकारचे फायबर्स आहे. ते फायबर्ससुद्धा पॉलिमर्सपासून बनवलेले. टेरिलिन असेल, टेरिकॉट असेल, लिनन असेल, ते सगळं काय तर पॉलिमर्स आहे. म्हणून असं म्हटलं जातं, नाऊ अ डेज वी आर इनकम्प्लीट विदाउट पॉलिमर्स. They are classified on the basis of different weights, that is according to their source. ते कशापासून मिळतात, मोड ऑफ फॉर्मेशन, कुठली रिॲक्शन घडून येते का त्यापासून पॉलिमर तयार केलं जातं. देन अकॉर्डिंग टू देअर स्ट्रक्चर, त्यांचं स्ट्रक्चर कशा प्रकारे, नंबर ऑफ मोनोमर्स यूज, एकाच प्रकारचे मोनोमर्स आहे का वेगवेगळ्या प्रकारचे मोनोमर्स वापरून पॉलिमर तयार होणार आहे. देन मोलिक्युलर फोर्सेस, ते जे पॉलिमर्स तयार झाले तर त्यामध्ये कुठल्या प्रकारचे फोर्सेस आहे. अँड अकॉर्डिंग टू बायोडिग्रेडेबिलिटी. नाऊ अ डेज देर इज अ प्रॉब्लेम ऑफ पोल्युशन. आपण जे पॉलिमर्स वापरतो त्या बऱ्याचशा पॉलिमर्सपासून पोल्युशन तयार होतं, कारण ते बायोडिग्रेडेबल होत नाही, ते डिकम्पोज होत नाही. जसं नॅचरल सोर्सेसपासून जे आपल्याला सबस्टन्सेस मिळतात, फ्रूट्स असेल, व्हेजिटेबल असेल किंवा ॲनिमल आणि प्लांट्स ज्यावेळेस डेड होतात त्यावेळेस मायक्रोब्समुळे त्याचं डिकम्पोजिशन होतं. दे आर डिकम्पोज बाय मायक्रोब्स अँड दे आर मिक्स इंटू दी ह्युमस. जमिनीच्या मातीमध्ये ते नंतर मिसळले जातात. परंतु हे जे पॉलिमर्स आहे ते ह्या पॉलिमर्सचं डिग्रेडेशन होत नाही, त्यामुळं पोल्युशन वाढतंय. मग देअरफॉर नाऊ अ डेज मेनी पॉलिमर्स आर प्रिपेअर्ड, दे आर बायोडिग्रेडेबल. म्हणून पोल्युशन कंट्रोल करण्यासाठी, पोल्युशनची जे प्रॉब्लेम आहे तो सॉल्व करण्यासाठी बायोडिग्रेडेबल पॉलिमर्सची निर्मिती चालू आहे. मग त्याचं क्लासिफिकेशन दिलेलं आहे की कुठले बायोडिग्रेडेबल आहे, कुठले नॉन बायोडिग्रेडेबल आहे. क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर्स. आता इथं जे आपण क्लासिफिकेशन बघणार आहे, ह्या क्लासिफिकेशनमध्ये आपण फक्त टाईप आणि त्याचं एक्झाम्पल बघणार आहे. आणि नंतरच्या लेक्चरमध्ये प्रिपरेशन मेथड, प्रॉपर्टीज अँड युजेस, प्रत्येक पॉलिमर त्याचं प्रिपरेशन मेथड काय आहे, त्याच्या प्रॉपर्टीज कशा आहे आणि त्याचा यूज कुठे होतो. आता इथं हे जे क्लासिफिकेशन आहे, क्लासिफिकेशनवर बऱ्याच वेळा मल्टिपल चॉईस क्वेश्चन येत असतो. म्हणजे एखादा टाईप दिलेला असेल आणि 4 ऑप्शनमधून कुठल्या ह्या टाईपचं पॉलिमर कुठलं म्हणून विचारलं जाईल, किंवा एक्झाम्पल्स पॉलिमर्स दिलेले असतील आणि ते कुठल्या टाईपमध्ये येते अशा प्रकारे विचारलं जाईल. देन अकॉर्डिंग टू सोर्स, अकॉर्डिंग टू स्ट्रक्चर, देन मोड ऑफ फॉर्मेशन,
mode of formation. Then molecular forces. Molecular forces. Then number of monomers used. Number of monomer used. नंबर म्हणण्यापेक्षा आपण टाईप म्हणू. टाईप ऑफ मोनोमर यूज. and biodegradability. Biodegradability. Then according to source, there are three types. Natural polymers, semi-synthetic polymers and synthetic polymers. Natural polymers, then semi-synthetic polymers, and synthetic polymer. Again, in natural polymers, according to their source, that is obtained from animals, and polymers obtained from plant. प्लांट पासून मिळणारे पॉलिमर्स आणि ॲनिमल्स पासून मिळणारे पॉलिमर्स. तर ॲनिमल्स पासून आपल्याला काय मिळतं, तर वूल अँड सिल्क. सिल्क फ्रॉम सिल्कवर्म, वूल फ्रॉम शिप. देन फ्रॉम प्लांट्स, प्लांट्स पासून कॉटन. हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, हो की नाही. कॉटन प्लांट पासून आपल्याला जे कॉटन मिळतं हे काय आहे, फायबर्स आहे. त्यानंतर ज्यूट अँड फ्लेक्स ट्री. ज्यूट, ताग, त्यानंतर आंबाडी, त्यापासून मिळणारे आपल्याला पॉलिमर्स, त्यापासून पॉलिमर्स मिळतात. त्यानंतर सेमी सिंथेटिक पॉलिमर्स. हे जे सिंथेटिक नॅचरल पॉलिमर्स आहे, नॅचरल पॉलिमर्सवर प्रोसेस करून जे पॉलिमर्स मिळतात त्याला सेमी सिंथेटिक पॉलिमर्स असं म्हटलं जातं. दॅट इज व्हिस्कस सेल्युलोज, ॲसिटेट रेयॉन, सेल्युलोज पासून सेल्युलोजवर ॲक्शन करून मिळणारं पॉलिमर सेल्युलोज ॲसिटेट रेयॉन, व्हिस्कस रेयॉन, सेल्युलोज नायट्रेट, सेल्युलोज नायट्रेट अँड क्युप्रा अमोनियम रेयॉन. क्युप्रा अमोनियम रेयॉन. बघा, नॅचरल पॉलिमर्समध्ये ॲनिमल्सपासून वूल आणि सिल्क, प्लांट्सपासून कॉटन, ज्यूट, फ्लेक्स. सेमी सिंथेटिक एक्झाम्पल्स सेल्युलोज ॲसिटेट रेयॉन, व्हिस्कस रेयॉन, सेल्युलोज नायट्रेट अँड क्युप्रा अमोनियम रेयॉन. जे नॅचरल पॉलिमर्स आहे त्यावर केमिकल ॲक्शन केली जाते आणि त्यापासून पॉलिमर्स मिळतात, ते सेमी सिंथेटिक पॉलिमर्स. देन सिंथेटिक पॉलिमर्स, उरलेले जे सगळे ते सगळे सिंथेटिक पॉलिमर्समध्ये येतात. मग सिंथेटिक पॉलिमर्सचे आता नंतर आपण स्टडी करत असताना आपल्याला बरेचसे एक्झाम्पल्स येणारच आहे, परंतु आपण काही एक्झाम्पल्स देऊ. पॉलिव्हिनाइल क्लोराईड, जे PVC पाईप्स आहे, कुठले, जे आपण पाणी वाहून नेतो, पाणी नळ योजनेमध्ये जे वापरले जातात ते काय आहे, तर PVC पाईप आहे, पॉलिव्हिनाइल क्लोराईड. पॉलिथिन, दॅट इज पॉलिइथिलीन, जे आपण कॅरी बॅग्स वापरतो ते कॅरी बॅग्स कशाचे आहे, पॉलिइथिलीनचे आहे. देन पॉलिइस्टर, दॅट इज स्टिरिलिन. नायलॉन 6, नायलॉन 6,
These are some examples of synthetic polymers. Then, according to structure, they are classified into three types. That is linear polymers, branch polymers, and cross-linked polymers. Linear polymers. The polymers, those having linear structure, there is no branching of carbon atom in its thread, known as linear polymers. For example, polyethylene. Polyethylene. आपण स्ट्रक्चर नंतर बघणार, आता फक्त आपल्याला शब्द लक्षात ठेवायचे. पॉलीइथिलीन, पॉलीव्हिनाइल क्लोराइड, इन शॉर्ट PVC, पॉलीव्हिनाइल क्लोराइड. Then Teflon. This is also linear polymer. Polyethylene, PVC and Teflon. Then branched polymers. Polypropylene. Polypropylene. This is example of branched polymers. इथं कार्बनची ब्रांचिंग येते. आता पॉलीइथिलीन जर असेल, CH2 डबल बॉन्ड CH2 हे इथिलीन आणि याचे नंबर ऑफ मोलिक्युल्स, आता याचं रिपीटिंग युनिट हे CH2 CH2 हे रिपीटिंग युनिट असेल आणि हे अनेक CH2 CH2 एकमेकाला जोडले गेले. दिस इज रिपीटिंग युनिट. आणि अशा प्रकारे जे पॉलिमर तयार होतं, म्हणजे हे प्रत्येक वेळी असं जर दाखवत गेलो तर खूप लांबपर्यंत आपल्याला लिहावं लागेल. आणि किती लिहायचे, कारण पॉली मीनी म्हटलंय म्हणून हेच दाखवण्यासाठी इथं N असं वापरलं केलं जातो. म्हणजे ह्या बाजूलाही ती चेन मोठी असणार, ह्या साईडनं सुद्धा चेन बरीच मोठी असणार याला. आणि ही प्रोसेस पॉलिमरायझेशन. आता इथं जर प्रोपिलिन असेल, CH2 डबल बॉन्ड CH CH3 आणि ह्याचे N नंबर्स, तर ह्याचं पॉलिमरायझेशन, आता हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड हा काय आहे तर फंक्शनल ग्रुप आहे. रिपीटिंग युनिट होणार CH2 CH आणि हा CH3, हे झालं रिपीटिंग युनिट. कारण इथं बॉन्डिंग तयार होणार नाही, हा सिंगल बॉन्ड आहे आणि हा डबल बॉन्ड ब्रेक होणार आणि त्याचं रूपांतर सिंगल बॉन्डमध्ये होणार. म्हणजे हा असेल CH2 डबल बॉन्ड CH CH3. अनदर मोलिक्यूल CH2 डबल बॉन्ड CH CH3. थर्ड मोलिक्यूल CH2 डबल बॉन्ड CH CH3. आपल्या समजण्यासाठी आपण एवढेच दाखवणार. हा बॉन्ड ब्रेक होतो, इथं बॉन्ड तयार होतो, हा डबल बॉन्ड ब्रेक होतो, नव्यानं सिंगल बॉन्ड तयार होतो. ह्याही साईडला तेच असणार आणि ह्याही साईडला सेम प्रोसेस घडून येणार. अशा प्रकारे तयार होणार पॉलिमर. मग हे पॉलिमर दाखवण्यासाठी फक्त हे ब्रॅकेट करून इथं N असं लिहिलं जातं. म्हणजे ह्याचं झालं पॉलिमरायझेशन, स्ट्रक्चर ऑफ पॉलिमर. Then cross-linked polymer, that is vulcanized rubber. vulcanized rubber जे टायर तयार करण्यासाठी वापरलं जातं. कारचे किंवा टू व्हीलरचे जे टायर्स असतात ते व्हल्कनाइज रबरपासून तयार केले जातात. देन बॅकेलाइट. दिस इज फिनॉल फॉर्मल्डिहाइड पॉलिमर. बॅकेलाइट. मेलामाइन. मेलामाइन. दिस इज मेलामाइन फॉर्मल्डिहाइड पॉलिमर. And also one example, urea formaldehyde polymer. Urea formaldehyde polymer or cross-linked polymer. तिथं स्ट्रेट चेन नाही
किंवा अशी ब्रांचिंग नाही, तर अशा प्रकारे ते पॉलिमर तयार होतं. अशा प्रकारे हे पॉलिमरचे जर फायबर्स असतील तर ह्याला अनेक लिंकिंग असते, त्याला क्रॉस लिंक पॉलिमर्स असं म्हटलं जातं. देन अकॉर्डिंग टू मोड ऑफ फॉर्मेशन देर आर 3 टाइप्स. ॲडिशन टाइप ऑफ पॉलिमर, कंडेन्सेशन and ring opening. For example, polyethylene, polystyrene, Teflon. These are examples of addition type of polymers. आता ॲडिशन टाईप ऑफ पॉलिमर तयार होत असताना त्याच्यात 3 स्टेप आहे. चेन इनिशिएशन, चेन प्रोपोगेशन अँड चेन टर्मिनेशन. म्हणजे पॉलिमरायझेशन प्रोसेस ही इनिशिएट होते, स्टार्ट होते. आता पूर्ण प्रोसेस आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघणार. त्यानंतर प्रोपोगेशन, एक एक मोनोमर ॲड होत जातो आणि ती चेन वाढत जाते. टर्मिनेशन, आपल्याला ज्यावेळेस प्रोसेस थांबवायची त्यावेळेस एका पर्टिक्युलर प्रोसेसनं ती थांबवली जाते, त्याला चेन टर्मिनेशन असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल पॉलिइथिलीन, पॉलिइथिलीनचे मोलिक्युल्स असतील मोनोमर्स, ओके नाही, तर CH2 डबल बॉन्ड CH2. एकदा हा मोलिक्यूल इनिशिएट झाल्यानंतर हा मोलिक्यूल दुसऱ्या मोलिक्यूलवर अटॅक करतो, दुसरा मोलिक्यूल तिसऱ्या मोलिक्यूलवर अटॅक करतो, चेन प्रोपोगेशन होते आणि पुन्हा ती टर्मिनेशन केली जाते, थांबवली जाते. एक्झाम्पल पॉलिइथिलीन, पॉलिस्टायरीन अँड टेफ्लॉन. कंडेन्सेशन पॉलिमर. In this polymerization process, smaller molecules are eliminated, like ammonia molecule, H2O molecule. For example, polyester, polyester. Then melamine, formaldehyde, polymer. Bakelite, पॉलिमर. हे पॉलिमर तयार होत असताना त्यातून ज्यावेळेस कंडेन्सेशन होतं त्यावेळेस स्मॉलर जे मोलिक्युल्स आहे ते बाहेर टाकले जातात, ते इलिमिनेट केले जातात आणि त्यापासून जे पॉलिमर्स तयार होतील ते कंडेन्सेशन पॉलिमर्स आहे. प्रोसेसमध्ये तुमच्या लक्षात येईल छोटा मोलिक्यूल कसा बाहेर पडला. एक्झाम्पल सध्या लक्षात ठेवा. पॉलिइस्टर नोन ॲज टिरिलिन, टिरिलिन इज ऑल्सो नोन ॲज Dacron, Terilin, that is Dacron. Melamine, formaldehyde, Bakelite. Then ring opening polymers. Nylon 6 ring opening चं एक्झाम्पल आहे, तर ते एकमेव एक्झाम्पल आपल्या पुस्तकात दिलेलं आहे. नायलॉन 6. जे लॅक्टम असतात, इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम, इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम, NH C डबल बॉन्ड O CH2 5, त्याला इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टम असं म्हटलं जातं. आणि याचं पॉलिमरायझेशन जर झालं, पॉलिमरायझेशन त्यावेळेस नायलॉन 6 तयार होतं. NH C डबल बॉन्ड O NH CH2 5 C डबल बॉन्ड O N टाइम्स. हे झालं नायलॉन 6. नायलॉन 6 ड्यू टू 6 कार्बन ॲटम. फर्स्ट कार्बन ॲटम that is carbonyl carbon atom and these 5 carbon atoms of methylene group CH2 5, therefore known as nylon 6. आता हे नायलॉन 6 रिंग ओपनिंग, ही जी इप्सिलॉन कॅप्रोलॅक्टमची रिंग आहे पॉलिमरायझेशनमध्ये ती ओपन होते आणि त्यापासून फायबर्स तयार होतात नायलॉन 6, जे पॉलिआमाइड टाईपमध्ये पण येतात.
Then molecular forces. According to molecular forces, polymers are classified into 4 types. That is elastomers, fibers, thermoplastic, and thermosetting. Elastomers, like rubber. Example of elastomer is rubber, that is natural rubber as well as synthetic rubber. Natural rubber is polyisoprene rubber. Polyisoprene. And synthetic rubber is neoprene. Neoprene rubber. When external force is applied, they are elongated, and when force is released, they are restore their original position. ताणले तर लांबतात आणि ते फोर्स सोडून दिला तर पुन्हा त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येतात. त्याला इलॅस्टोमर्स असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल रबर. फायबर्स, दे हॅविंग थ्रेड लाईक स्ट्रक्चर. जे पॉलिमर्स त्यांचं थ्रेड लाईक स्ट्रक्चर असतं त्याला फायबर्स असं म्हटलं जातं. आपण क्लोथ वेअर करतो ते सगळे काय फायबर्स आहे, वेगवेगळ्या प्रकारचे फायबर्स आहे. ओके नाही. नायलॉन 6 असेल, नायलॉन 66 असेल, डेक्रॉन म्हणजे टिरिलिन, त्यानंतर टिरिकॉट. ओके नाही. आपण वेगवेगळ्या प्रकारचे फायबर्स यूज करतो. त्यानंतर जे रोप असतात, रोपचे जे फायबर्स आहे त्यातलं जे पॉलिमर आहे ते सुद्धा फायबर्स प्रकारामध्ये येतं. आपण टूथब्रश जो आपला आहे त्याचं जे ब्रिस्टल्स आहे, ओके नाही, ते ब्रिस्टल्स सुद्धा काय आहे तर फायबर्स आहे. फॉर एक्झाम्पल नायलॉन 6, नायलॉन 66, टेरिलिन, ऑल्सो नोन ॲज डेक्रॉन. टेरिलिनलाच दुसरं नाव काय आहे तर डेक्रॉन. दीज आर एक्झाम्पल्स ऑफ फायबर्स. देन thermoplastic polymers. When temperature is supplied to that thermoplastic type of polymers, they become soft. And when they are cooled, they restore their original position as well as molecular forces. For example, PVC pipe. ज्यावेळेस PVC पाईप आपण नळ जोडतो आणि दोन्हीचे जर तोंड मॅच होत नसतील, ओके नाही, म्हणजे ते एकमेकात जात नसतील तर आपण काय करतो, तो पाईप थोडासा तापवतो. तापवल्यानंतर 2 पाईप आपण जोडतो. थंड झाल्यानंतर पुन्हा ते ॲज इट इज तो पाईप होतो. त्याला काय म्हटलं जातं थर्मोप्लास्टिक. व्हेन heat is supplied, they become soft, and when cooled, they restore their molecular forces known as thermoplastic polymers. For example, polyvinyl chloride, that is PVC, polyvinyl chloride, polyethylene. Therefore, they are remolded. ते पुन्हा रिमोल्ड करून वापरले जातात. Thermosetting polymers, when heat is supplied, they does not becomes soft. They changes their molecular forces. Therefore, they does not remold. त्याचं रिमोल्डिंग करून पुन्हा पॉलिमर्स तयार करत नाही. एकदा ते जळाले, हीट सप्लाइड केली, त्यांचं चेंजेस हे दुसऱ्या कार्बन डिकम्पोजिशनमध्ये होतं. दॅट इज थर्मोसेटिंग. फॉर एक्झाम्पल बॅकेलाइट. मोस्टली बॅकेलाइट हे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेसमध्ये वापरले जातात. ते जे बटन वगैरे ते एकदा जळाले तर पुन्हा त्यापासून बटणं तयार करता येत नाही. जळाले तर ते फेकून द्यावे लागतात आपल्याला. बॅकेलाइट. युरिया फॉर्माल्डिहाइड. urea formaldehyde polymers. Example of thermosetting bakelite and urea formaldehyde polymers. Thermoplastic PVC, polyethylene. Then type of monomers used. Types of monomers used. There are 2 types,
homopolymers and heteropolymers. Homopolymer and heteropolymer. Homo means similar, hetero means different. Heteropolymers also known as copolymers. Copolymer. When similar type of monomers are used for polymerization process known as homopolymers. जिथे एकाच एक प्रकारचे मोनोमर्स वापरले जातात त्याला होमोपॉलिमर्स असं म्हटलं जातं. आणि साहजिकच त्याच्या उलट जिथे वेगवेगळ्या प्रकारचे दोन किंवा दोनापेक्षा जास्त मोनोमर्स यूज केले जातात त्याला कोपॉलिमर्स असं म्हटलं जातं. एक्झाम्पल ऑफ होमोपॉलिमर, पॉलिस्टायरीन, जिथं फक्त स्टायरीन मोलिक्युल्सच यूज केले जातात. CH डबल बॉन्ड CH2 स्टायरीन. आणि याचं पॉलिमरायझेशन झालं तर तयार होतं पॉलिस्टायरीन. इथं डबल बॉन्ड ब्रेक होतो. पुन्हा CH ही फिनिल रिंग, इथं तुम्ही फिनिल रिंग लिहा किंवा असंही लिहिलं तरी चालतं. C6H5 C6H5 अगेन सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH C6H5 n times, that is polystyrene. Then polyethylene. Polyethylene. आता पॉलिइथिलीन मध्ये हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन, हाय डेन्सिटी पॉलिइथिलीन आणि लो डेन्सिटी पॉलिइथिलीन हे ब्रांच्ड चेनचं स्ट्रक्चर. इथं जे आपण स्ट्रक्चर बघितलं लिनियर, त्यानंतर ब्रांच, तर ब्रांचमध्ये येतं लो डेन्सिटी पॉलिइथिलीन. ब्रांचिंग असल्यामुळे ओके नाही, डेन्सिटी आपण कसं मेजर करतो, मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. आणि इथं ब्रांचिंग असल्यामुळं जेवढं व्हॉल्यूम आहे त्याच्या कमी प्रमाणात मास येतं. मग इथं न्यूमरेटर छोटं, त्यामुळे डेन्सिटीची जी त्याचं मॅग्निट्यूड सुद्धा काय येणार, कमी येणार, म्हणजे डेन्सिटी कमी येणार. मग लो डेन्सिटी पॉलिमर्स हे जे ते कशाचं एक्झाम्पल आहे, ब्रांच्ड पॉलिमर्सचं एक्झाम्पल आहे. हाय डेन्सिटी पॉलिमर्स दॅट इज होमोपॉलिमर्स ॲज वेल ॲज लो डेन्सिटी पॉलिमर्स. आणि हे सुद्धा काय आहे तर होमोपॉलिमर्स आहे. परंतु लो डेन्सिटी ही ब्रांच चेनमध्ये सुद्धा येतात आणि हाय डेन्सिटी पॉलिमर्स हे लिनियर चेनचं एक्झाम्पल येतं. त्यानंतर हेट्रोपॉलिमर्स. बुनायस, इट इज अ पॉलिमर ऑफ ब्युटाडाईन अँड स्टायरीन. बुनायन पॉलिमर फॉर्म बिटवीन butadiene and acrylonitrile, as well as heteropolymers pyrrolene. Then melamine formaldehyde, bakelite, that is polymers formed from phenol formaldehyde known as bakelite. फिनॉल आणि फॉर्मल्डिहाइडचं मिक्सिंग होऊन पॉलिमरायझेशन जे तयार होतं त्याला बॅकेलाइट असं म्हटलं जातं. हे सगळे काय आहे तर कोपॉलिमर्स, जिथं एकच प्रकारचं मोनोमर यूज न करता अनेक प्रकारचे मोनोमर्स यूज केले जातात. देन बायोडिग्रेडेबिलिटी. Nowadays, some biodegradable polymers are prepared due to problem of pollution. There are two types, non-biodegradable and biodegradable. आता बायोडिग्रेडेबलचे आपल्या पुस्तकामध्ये तीनच एक्झाम्पल दिलेले, नायलॉन 2, नायलॉन 6, नायलॉन 2, नायलॉन 6, PHBV, पॉलीहाइड्रॉक्सी ब्यूटायरेट को पॉलीहाइड्रॉक्सी व्हॅलेटेरेट, and dextran
बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स अँड ऑल आर नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. यामध्ये जे जे आपण एक्झाम्पल्स बघितले ते सगळे काय आहे, नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स. मग त्यामध्ये पॅकेलाइट असेल, पॉलिव्हिनाइल क्लोराईड असेल, पॉलिस्टायरीन असेल, पॉलिस्टायरीन, बुनायस असेल, बुनायन असेल, हे सगळे काय आहे, नॉन बायोडिग्रेडेबल पॉलिमर. आणि एक्झाम्पल्स ऑफ बायोडिग्रेडेबल पॉलिमर्स नायलॉन 2, नायलॉन 6, PHBV अँड डेक्स्ट्रॉन. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण प्रत्येकाचं प्रिपरेशन मेथड, प्रॉपर्टीज आणि युजेस बघणार.